त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जे शिवसैनिकांनी केलेलं आहे की ज्याला जशाच तसं उत्तर दिलेलं आहे आणि जे काय समर्थन करणारे आहेत त्यांचाही जाहीर निषेध करतो। पण संजय राऊत कुणाल कामराचं समर्थन करताना दिसत आहेत, कुणाल कमाल आहे अशा स्वरूपाचं ट्विट करून तुम्हाला संकेत देतात उलटे। आम्ही ते संकेत स्वीकारतोय, आम्ही काय घाबरतोय काय त्या संजय राऊतला? संजय राऊत असो नाही तर आणि कोण असो, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि त्याचं प्रायश्चित त्यांना घ्यावं लागेल। कुणाल कामराचं बोलवता धनी कोण आहे मग? ते आता ते देते ना त्याला समर्थन, तेच बोलवते धनी आहे, दुसरं कोण आहे? संजय राऊत म्हणतात की महाराष्ट्रात गुंडगिरी सुरू झाली आहे, महाराष्ट्राचा बीड झाला असं म्हणतात। आमची पद्धत आहे, बाळासाहेबांनी काय सांगितलंय, आपण होऊन कोणाला पाय लावायचा नाही, पण दुसऱ्याने जाणून बुजून पाय लावला तर बाकी त्याला सोडायचं नाही। ती वृत्ती आम्ही अवलंबणार, कारण आम्ही काय बोललो का? आम्ही पहिलं कोणाचं नाव घेतलं का? आम्ही काय चुकीचं बोललो का? मग जर आमच्या नेत्यांच्या बद्दल असं जर वक्तव्य जर कोण करत असेल तो कोणी का असं ना, त्याला बाप म्हणून आम्ही सोडणार नाही। सरकारनं कायदा सुव्यवस्था हाती घेतली, गाडीचा कायद्याचा काय प्रश्न आलाय? तुम्ही जर आमचं चुकीचं वस्त्रहरण करायचा प्रयत्न कराल तर आम्ही ते करून देणार, जे काय त्याला जशाच तसं उत्तर देऊ आणि त्याला आम्ही दाखवून देऊ। तुमचंच आहे सरकार असलं तर काय आलं, सरकारमध्ये असलं तर काय कोणावरती कोणी असे आक्षेपार्ह वक्तव्य करायचं का? असं काय कायद्यात आहे? व्यवस्था तुमच्याच हातात आहे आणि त्यामुळे आरोप करू ना, त्याला सामोरं जाऊ ना आम्ही। तुम्ही एवढे कशाला काळजी करताय? संजय राऊत असं म्हणतात की कोणी दाढीवरती बोललं तर आता काय दाढ्या पण काढून टाकायच्यात का, असं ते प्रश्न उपस्थित करतात। सगळ्याच गोष्टीवरती आम्ही त्याला हे नाही करणार, परंतु एखादी बाब खरोखर चुकीची आहे ते चुकीचीच म्हणणार, मग ते काही का असं ना, त्यांनी पण तालतम्य ठेवून बोलायला पाहिजे। पण त्यांच्याकडे राहिलंच नाही का, आता ते करतील काय? म्हणून आता कोणाच्या तरी खांद्यावरती बंदूक ठेवून जर चाप पडायचा प्रयत्न कोण करत असेल तर ते आम्ही करू देणार। गोगावले जी तुम्ही रायगडचं प्रतिनिधित्व करता, खरं तर प्रशांत कोरटकर असेल, राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात